नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण बांधकाम कामगार असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता बांधकाम कामगारांना मिळणार 12,000 रुपये पेन्शन. तर यासाठी नेमके पात्रता काय आहे आणि अटी काय सांगण्यात आलेल्या आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं पात्रता काय आहेत आणि आपण या पात्रतेमध्ये बसणार आहेत किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्ष वयानंतर आता पेन्शन मिळणार आहे. राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश हुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी राज्याचे जे काही कामगार मंत्री आहे आकाश हुंडकर यांनी विधिमंडळात आज घोषणा केलेली आहे आणि 60 वर्षानंतर जे बांधकाम कामगार आहेत तर त्यांना 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर मित्रांनो, ही बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे, खुशखबर ठरणार आहे. तर बातमीत पुढे काय म्हटलेलं आहे आणि पात्रता आणि निकष काय असणार आहे तर ते आपण बघूया. तर बघा, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्ती वेतनासाठी मोठी समस्या होती. राज्य सरकारने या कामगारांचा सहानुभूतीने विचार केला आहे. तर सरकारी कर्मचारी असेल, प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते, परंतु कामगारांना पेन्शन मिळत नव्हती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येईल. कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कामगार मंत्री आकाश हुंडकर यांनी आज विधिमंडळ सभागृहात या निर्णयाची माहिती दिली. मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री हुंडकर यांनी केलेली आहे. तर मित्रांनो, इतर सगळ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते, परंतु कामगारांना कुठेतरी पेन्शन मिळत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार कामगारांना आता 12,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार असल्याचंही या ठिकाणी कामगार मंत्री हुंडकर यांनी घोषणा केलेली आहे. इमारत आणि अन्य प्रकारच्या बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 1996 मध्ये कायदा केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने 2007 मध्ये नियम तयार केले होते. या नियमांतर्गत सन 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळात 18 ते 60 वर्षे वयोगटातील कामगारांची नोंदणी केली जाते. त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा दिला जातो, असं फुंडकर यांनी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, फुंडकर यांनी म्हटलेलं आहे की जे बांधकाम कामगार आहे, बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सदस्य असणार आहे, तर अशाच कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे, या पेन्शनचा लाभ होणार आहे. त्यामुळे जर आपण बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सदस्य नसाल तर आपल्याला ही पेन्शन मिळू शकणार नाही. त्यामुळे तात्काळ बांधकाम कामगार मंडळाची जी काही शाखा आहे त्यासोबत संपर्क करा आणि त्या ठिकाणी आपल्याला नाव नोंदणी करायची आहे, तरच आपल्याला हे पेन्शन मिळू शकणार आहे. त्यानंतर पुढे बघा, कामगारांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी मंडळाकडे होत नाही, कामगारांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. या गोष्टी विचारात घेऊन बांधकाम मंडळाकडे ज्या कामगारांची नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी दरवर्षी 12,000 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्याला या पेन्शन मिळवण्यासाठी बांधकाम मंडळाकडे आपले होणं अतिशय गरजेचे आहे. जर बांधकाम मंडळाकडे आपली नोंदणी झालेली नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यासाठी इथे नोंदणी करून घ्या आणि नोंदणी केल्यानंतर दरवर्षी आपल्याला 12,000 रुपये मिळणार आहे, म्हणजे दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन या ठिकाणी कामगारांना मिळणार आहे. आणि त्यानंतर बघा, यानुसार बांधकाम कामगारांची वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल, असं कामगार मंत्री आकाश हुंडकर यांनी स्पष्ट केलं आहे. तर कामगारांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांना दर महिन्याला 1,000 रुपये म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये मिळतील, असं या ठिकाणी कामगार मंत्री हुंडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे.
त्यानंतर पुढे बघा, कामगारांचा 10 वर्षाचा नोंदणी कालावधी पूर्ण झाला की त्यांना 50% मर्यादेपर्यंत म्हणजे प्रत्येक वर्षी 6,000 रुपये. त्यानंतर 15 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादेत 9,000 रुपये आणि 20 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये अशी पेन्शन देण्यात येईल. तर बघा, या ठिकाणी जी काही निकष सांगण्यात आलेले आहे की कामगारांना 10 वर्षाचा कालावधी जर कामगारांनी पूर्ण केलेला असेल तर त्यांना या पेन्शनचे 50% मिळणार आहे, म्हणजे 6,000 रुपये मिळणार आहे. आणि जर त्यांनी 15 वर्ष पूर्ण केलेले असेल तर त्यांना 75%, याचा अर्थ म्हणजे 9,000 रुपये मिळणार आहे. आणि ज्या कामगारांनी 20 वर्ष पूर्ण केलेले आहे तर त्या कामगारांना दर वर्षी 12,000 रुपये मिळणार आहे, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मिळणार आहे. तर अशा प्रकारची वर्गवारी किंवा निकष या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यातील तरतुदीचा विचार करून याबाबत सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितलेलं आहे, केंद्र शासनाची जी काही कामगारांसंदर्भातील ज्या विविध योजना आहे तर त्याचा अभ्यास करून सविस्तर एक कृती आराखडा तयार केला जाईल आणि त्यानुसार कामगारांना दर वर्षाला 12,000 रुपयाचं पेन्शन देण्यासंदर्भातील निर्णय घेतलेलाच आहे. आणि त्यानुसार त्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 1,000 रुपये पेन्शन दिला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची योजना कामगारांसंदर्भातील महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. त्यामुळे हा एक कामगारांसाठी चांगला निर्णय झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट कामगार योजनेसंदर्भात आलेलं होतं आणि यानंतरही जे काही नवीन अपडेट येतील तर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणारच आहे. तत्पूर्वी जर आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.